तुम्ही बोला आतेबाई, तुमचं तर जमते, आमचं तरी नाही जमणार बोलणं, पण तुमचं जमते आतेबाई बोलणं. तुम्ही असं खुलं नको सोडा त्याने दोघाले बी, एकदम त्याच्या मनमर्जीनं, नाही तर वाया जाईल. आपलं तर काही नाही, माये काही वाया नाही जाईल ना, तुमचं वाया जाईल. वाया जाईल फक्त राकेश बापूजीचं. नाही काही तर बापूजीसाठी तरी बोला आतेबाई तुम्ही. अशा चुपचाप राहू नका, असं मोकळं सोडू नका त्याला माय बाप नसल्यावानी. मी काय बोलू हो बापा याच्यामध्ये आता, त्याचं समजलं पाहिजे. हा, समजावून नाही दिले. ते बी काय लहानशी आहे का काजल बिन, राकेश बी काय लहानचा आहे का? आता 2-2.5 वर्ष होत आले लग्नाने, तर त्याला समजावून नाही काय आता? हा, परिवार वाढवला पाहिजे का काही काय म्हणून आपणच सांगाव काय? ह्या गोष्टी सांगायच्या राहते काय? आपल्यालाच समजल्या पाहिजे. तुला सांगितली काय मी? बिंदुताईले कशा बोलत होत्या? बिंदुताईले काही होतं नाही तर माय लग्न झालं, मला पहिले होऊन गेलं, बिंदुताईले काही होतं नाही तर कशा बोलत होत्या? मग कशा लढत होत्या बिंदुताई? मग बिंदुताईले बोलत होत्या, मलाही बोलता. तिला काम नाही बोलत तुम्ही? ते काय तिला काय भेटा काय तुम्ही? ते काय कोणी इच्छा आपली टिपून जीव आहे का? तिला भेटा तुम्ही, तिला काम नाही बोलत? भेट नाही मी कोणालाच नाही भेट. हा, पण काय बोलावं म्हटलं आता? काय बोलत राहावं? बिंदू मोठी आहे. हा, मोठ्या पोराचं वारीस मला पाहिजे होतं. आता म्हणलं लाईनीचं लग्न झालं, त्याचं लेकरू येऊन गेलं, तुला काऊन नाही झालं बा म्हटलं, म्हणून बोलत होती मी तिले. आता हे यायचं आता हाय ना एक आपला धैर्य. मग काय लागते आपल्याला, काय पाहिजे? मग झालं ना, वारीस आला ना आपल्या घरी. हा, आता त्याच्या मनानं होईल. आता त्याला वाटन तर होऊ देतील ते. आता बाई वय वाढत जाईन तर मग होणार नाही. मग तेच झुरत राहतील याचे त्याच्या लेकराले पाहून ना. वय वाढलं म्हणजे होणं मुश्किल जाते मग. आणि मग आता राहत असन तर पाडत असन, मग त्याच्यानं बी मग राहत नाही ना मग. आता बाई म्हणून म्हणतो मी, तुम्ही बोला थोडंसं त्याच्याच भल्यासाठी. आपल्याला काय देणं देणं होय नाही होय, माय तर पोरगा आहे बापा, मला तर झालं, पण त्याच्याच भल्यासाठी, त्याच्याच चांगलं होईल म्हणून म्हणतो मी. हो, आता येईन ना, आता शिवरात्रीला येतेत. आता ते सांगे ना मंजुळा, मने राकेश येईन म्हणून, तर आले म्हणजे मग तेव्हा बोलतो मी. काय आता शिवरात्रीची वाट पाहन काय आता बाई? आता फोन लावा, ये म्हणा घरी म्हणा. आता मकर संक्रांतीला आले नाही, फोन लावा बापूजीले आणि घरी बोलवा, या म्हणा घरी म्हणा आणि बोला. मग शिवरात्रीला सणावाराले कायले फालतू बोलचाल? सणावाराले खुशीचा सण, आनंदाचा सण करू. येतील मस्त सण करतील जातील, त्याच्यात कायले बोलायचं? आता बोलवा तुम्ही, फोन करा, बोलवा, इकडे या म्हणा, मग बोला. हो गडे, ते या सणावाराले कायले त्याचे मन खट्ट करा. बरं ठीक आहे, राकेशलेच करतो मग फोन. आता घरी असेल तू? घरीच असेल ना, आता रातच्यानं कुठं जाईल? बरं दे बरं मग लावून फोन, दे बरं लावून फोन. हो, आणि कडक बोला, येच म्हणा, काम आहे म्हणा, असं म्हणा. हो, लावून तर दे फोन. तू कधी देतो बा राकेश पेढे? मी तर देऊन दिलो, दुसरे चान्स मारायचा प्रयत्न करून राहिलो. तू कधी देतो बा? मिठाई देतो का पेढे देतो? काय बोलतो बा अर्जुन? काही समजलं नाही बा मुले. कायचे पेढे पाहिजे, कायची मिठाई पाहिजे बा? काय यार राकेश, समजलंच नाही काय? कधी समजशील तू? काय समजायचं आहे अर्जुन? स्पष्ट बोल बा, स्पष्ट समजून सांग मला, कायचे पेढे पाहिजे आणि कायची मिठाई पाहिजे. हॅलो, हा आई बोल. हॅलो राकेश, घरीच आहे काय? नाही आई, मी घरी नाही आहे, मी बाहेर आहे. काऊन, बोल ना, काय झालं? काही नाही झालं. आता म्हणलं उद्या येऊन जाय बरं, आपल्या घरी येऊन जाय बरं उद्या. येतो नाही, शिवरात्रीला तर येऊनच राहिलो. येतो ना शिवरात्रीला. उद्या काय आहे तर? उद्या तर काहीच नाही, शिवरात्रीला येतो मी. मंजुळा काकून सांगलं असं ना तुले, मंजुळा काकू भेटल्या होत्या, काही निरोप असं तर सांग म्हणे. मी सांगितलं मंजुळा काकू जवळ, कसं सांगून द्यायचं म्हटलं आई जवळ शिवरात्रीला येतो म्हणून. हो, सांगितलं मंजुळानं, आली होती घरी म्हणे, भेटले होते म्हणे राकेश काजल, तर येईन म्हणे शिवरात्रीला. तर शिवरात्रीला ये जो, उद्या येऊन जाय, तू काम आहे मला. कोणतं काम आहे आई, सांग ना आता. अर्जंट असं सुट्ट्या करून घेणं परवडते का माय? अर्जंट कोणतं काम आहे असं? काय झालं? सगळं ठीक आहे ना? सगळ्याची तब्येत ठीक आहे ना? काही असं तर तसं सांग आई, असे सस्पेन्स मध्ये बोलवू नको अचानक. अरे सगळ्याच्या तब्येता ठीक आहे, असं काही नाही झालं. फक्त मला तुझ्या संग बोलायचं आहे, काम आहे मला थोडंसं. ये उद्या दोघे जण या, तिला या. बोलायचं आहे तर शिवरात्रीला येतो नाही मी, तेव्हा बोलून घेतो ना. नाही, शिवरात्रीला नाही बोलणं होणार. ते पूजा पाठ नाही, उपास तापास राहते, तेव्हा नाही बोलत मी. आता उद्या या तुम्ही दोघे जण, ये तिला घेऊन उद्या, बोलतो मग मी. आई काय झालं सांगतो, मध्ये काय बोलायचं आहे तुले? काय झालं? ये तर तू उद्या, ये उद्या तू, मग सांगतो मी, मग बोलतो मी. बरं ठीक आहे आई, मग मी उद्या सकाळीच नाही येत, मी रातच्या येईन मग मी. चालेल ना? हो ठीक आहे, रातच्या नाही ये, पण जास्त रातच्या नाही नको येऊ, रात झाल्यावर लवकरच येऊन जातो. येतो मग मी उद्या संध्याकाळवर येतो. हा, काय म्हणतो काय नाही, तू फोनवर आता बोलून घे ना. मी घरी गेल्यावर फोन करू का तुले, मग बोलशील का काय आहे तर? नाही, मी फोनवर नाही बोलत, फोनवर बोलायची गोष्ट नाही होते. तू येऊन जाय ना घरी उद्या, मगच बोलतो मी. आणि काजलला घेऊन ये जो. बरं ठीक आहे आई, येतो मग उद्या. हो ठेवतो. हा, ये लवकर घरी जा. जेवण आला बाहेर का बस असाच हिंडून राहिला? आता घरी जाईन, नाही घरी जाईन ना जेवण. अर्जुन बी तर आहे, आम्ही दोघंही आहो. असं काय? बरं ठीक आहे. हा,
या मग उद्या दोघे जण. हो ठीक आहे येतो. काय झालं राकेश? काय माहित बा अर्जुन, आई म्हणते ये म्हणते उद्या. काय झालं म्हणतो तू सांगतही नाही. बोलायचं आहे म्हणते, काय बोलायचं आहे तर असं. चल ना जाजो मग. हो म्हटलो ना आईले उद्या संध्याकाळी चाललो जाईल. आणि काय म्हणतो होता ते अर्जुन, ते आपलं पेढे मिठाई कायची? झालं झालं, जाऊ दे राहू दे, कायची नाही. चल चाललो मी आता घरी, लय टाइम झाला, तू जा. हो ठीक आहे बा, मग नाही सांगत तर. असं आहे आता बाई, बापूजीले काजलनं पूर हातात घेऊन घेतलं. इकडे यावाचं म्हटलं तर कशी आनाकानी करतात, आणि तिकडे तिच्या गावले तिच्या आई बाबाला भेटाले कसे फटकन चालले जाते, दोघही जण भेटून येऊन जाते. तिकडे जाणं होते, इकडे नाही येणं होत. हो ना, आता काय बोलत राहतं. आता येते आता उद्या संध्याकाळवरी. आता बाई तिच्या मायची जराशी सर्दी खोकलाच होते, तिने तर पाहायला जाते, आणि इकडे आपल्याला एवढं होते तर पाहायला येत नाही. आणि काही काम पडलं पैशाचं तर बापूजी इकडे फोन करते, तिकडे नाही करत फोन. भेटायला तिथे जाते तिच्या माय बापाले हमेशा हमेशा. आता काय एवढं कानी मानी नाही धरा लागत व ललिता. काय आता बाई, आता मागल्याच वेळ न एक वेळा येईले मागतले 1000 रुपये दिलते ना, येई ना धैर्याच्या बाबांना 1000 रुपये दिलते बापूजीले. दिले म्हणा, वापसही दिले ते ना, पण काम तर भागवलं ना. मग तिच्या माय बापाला मागायला नाही गेले, मग तसे कसे जाते भेटाले पावाले, कसे जाते इकडे येवाले त्याले टाइम नाही, तिकडे कसे जाते. आणि पैसे मागत असले तर मग इकडे भावायले. जाय बरं, तू माझा दिमाग नको खराब करू ललिता. जाय, मला नाही माहित ते भावाचं काय आहे काय नाही, हे नाही माहित मला. कधी मागले ते पैसे तेही मला माहित नाही. तू सांगून राहिली बापा आता. तुम्हाला नाही सांगितलं आता बाई, न्याय नाही सांगितलं, जय नाही सांगितलं म्हणून तुम्हाला काही माहित नाही. आता तुम्हाला सांगितलं ना सगळं, सांगत नाही म्हणून नको सांगू. आता येते ते उद्या, तेवढंच बोलन मी. जास्त मला ते पैसे आदल्याचं ते नाही मला समजत, माहित बी नाही मला. ते भावात काय होते काय नाही ते नाही माहित मला. जाय तू जरासा स्वयंपाक कर जाय. हो ठीक आहे आता बाई. आज तर लय उशीर झाला हो तुम्हाला. लवकर येऊन जा ना घरी, लवकर येऊन जात जाना. पहिले आले मग नाश्ता करून अजून गेले. कोणासोबत होते का एकटेच होते? अर्जुन होता म्हणून, अर्जुन भेटला होता म्हणून उशीर झाला. नाही तर मी एकटा राहतो तर लवकरच येऊन जातो. असं काय म्हणत मग भाऊजी? काही नाही, आमच्या गोष्टी चालू होत्या. अरे हो बा, एक गोष्ट म्हणली बा अर्जुन, पेढे कधी देतो मिठाई कधी देतो, मला समजलंच नाही बा. मग त्याला डबल विचारलो तर मग सांगितलं नाही, राहू दे म्हणे. मग तेवढ्या ताईचा फोन आला, ते गोष्टच मिटून गेली. मग पेढे काही देत आणि मिठाई काही देत असं म्हणे? हो बा, पेढे काही देतो मिठाई कधी देतो, मी तर दिलो बा म्हणे. मिठाई म्हणे अजून पेढे देवाचा प्रयत्न करूनच राहिलो म्हणे, असे म्हणे बा. मला समजलंच नाही. हो काय? काही आहे मग भाऊजी, तर तुम्हाला समजलं नाही? नाही, मला समजलं नाही बा. राहू द्या मग, नाही समजलं तर. धुवा हात पाय. भूक नाही लागली काय? जेवता का नाही? आले नाश्ता करून. जेवतो ना. तू ना घरी स्वयंपाक केला, मी काय बाहेर नाश्ता करू? वाढ, मी हात पाय धुतो. अरे हो, एक आईचा फोन आला होता काजल. आईचा फोन? तुमच्या आईचा? हो, मा आईचा. काय म्हणे तर मग आई? हेच म्हणा असं नाही का महाशिवरात्रीला येजो म्हणून? नाही, महाशिवरात्री नाही, उद्या ये म्हणे. काजलले या म्हणे, दोघे जण उद्या या म्हणे, अर्जंट म्हणे, अशी म्हणे आई. उद्या कायच्यासाठी पण? आता महाशिवरात्री आहेच किती दूर. आता शिवरात्रीलाच जाऊ ना. आता उद्या अजून जाऊ, अजून येऊन अजून जाऊ का मग? म्हटलं मी आईले तसं. आता शिवरात्रीलाच येतो म्हटलं आई. आता उद्या काय येऊ म्हटलं. काऊन काही झालं का म्हटलं, काही आहे काय तसं सांग. नाही म्हणे, काहीच नाही म्हणे, बोलायचं आहे म्हणे बा. बोलायचं आहे म्हणे? मग फोनवर काऊन नाही बोलले? तर फोनवर बोलले असेल ना, मग काय म्हणे तर काय बोलले? फोनवर काहीच नाही म्हटलं आईनं, फक्त येच म्हणे, तू फोनवर नाही बोलू शकत म्हणे, इथं ये म्हणे, दोघं या म्हणे, मगच बोलतो म्हणे, अशी म्हणे आई. हो काय बोलायचं असं गड्या? तेच तर मी म्हणतो, आईला एवढं अर्जंट काय बोलायचं आहे का आपल्याला? एवढं अर्जंट बोलावून घेतलं आईनं दोघाले बी. मग असं करता, तुम्ही चालले जा आणि येऊन जा. अजून मी काय येऊ मग? नाही मग अजून दोघंही जाणं दोघं येणं. अरे दोघाले बोलावलं म्हणतो का? दोघाले तुलाही बोलावलं 2-2 वेळा म्हणे आई, काजलले आणजो. हो काय? मलाही बोलावलं काय? कायले बोलावलं असं? काही बोलल्या नाही का असं काही? काहीच नाही बोलली ना आई, काहीच नाही बोलली. तू ये म्हणे फक्त म्हणे, तू ये म्हणे फक्त, मला बोलायचं आहे म्हणे. हो काय? असं काही बोलायचं? चाललो जाऊ मग उद्या. मग तुम्ही उद्या कामावर नाही जाण काय? ऑफिसमध्ये नाही जाण? जाईन, ऑफिसमध्ये जाईन, तिकून 5 वाजता येईन. तू तयारी करून ठेव, जो 5 वाजता चाललो जाऊ. हो ठीक आहे, चाललो जाऊ उद्या. आता बाई भाजीला काय बनवू आज? बनव नवीन तू तुझ्या मतानं काही बी. जास्त बनवतो आता थोडंसा. पोयागी भातगी थोडं जास्त बनवतो आज. जास्त जुस्त खाऊन आता बाई कोणी येत आहे का? हो, काजल आणि राकेश येऊन राहिले. असं काय? आजच येऊन राहिले का बापूजीनं काजल? चांगलं आहे, ठीक आहे. मग मी जास्त बनवतो थोडंसं, काही स्पेशल बी बनवतो. मग आता मग शिवरात्रीपर्यंत राहतील नाही बापूजीनं काजल? राकेश तर माहित नाही, तो चालला जाईल, पण काजलला ठेवा लागेल आता शिवरात्रीपर्यंत. हो आता बाई, बरोबर आहे तुमचं. जराशी इथं बी राहिली पाहिजे, जराशी कुटुंबात बी राहील ना. तर तिचं ते काय म्हणते, ते काय तिले भाव चालले ना आता तिले. मोठा काय गड्या बोलली मी, ते गोष्टच बोलली, ते मंजुळा काकू काय म्हणे गड्या? काय म्हणे गड्या, काय म्हणे आता बाई? पावर म्हणे बापा, पावर आला म्हणे. हो, लय पावर आला ना तिला एकटे राव.
तर आता 2-4 दिवस जरी कुटुंबात राहील ना, सारा तिचा पावरच उतरते. तर ठेव जा तिले 2-4 दिवस आता. बापूजी लागन तर जाणं येणं करतील. हो, आता आले म्हणजे शिवरात्रीपर्यंत राहू द्यावा लागन तिले. हो, आजच काऊन येऊन राहिले आता बाई? मग शिवरात्रीला आले असते ना. मीच बोलावली, आजच बोलावली मॅच बोलावलं. तो तर म्हणे शिवरात्रीलाच येतो म्हणे, मॅच बोलावलं आज. बरं ठीक आहे आता बाई, मग मी करतो स्वयंपाक पटापट. हो कर. बिंदुताई, हो चाल आता. मदत लागन आता, लय स्वयंपाक करायला लागते दोघाचं. म्हटलं म्हणजे थोडंसं जास्तच करायला लागते. चल करू लाग पटापट सगळं. हो करू लागतो बिंदुताई, मी करू लागतो. तुम्ही काय टेन्शन घेता बिंदुताई कामाचं? मी करू लागतो. इकडे आता एक गोष्ट काय का, काजलले ना राकेश बापूजीले आत्याबाईनं काऊन बोलावलं मी सांगतो तुम्हाला. काऊन बोलावलं आता पाहून घ्या बिंदुताई. आता किती वर्ष झाले, 2-2.5 वर्ष झाले लग्नाने, अजून लेकरू बार नाही काही. तर मंजुळा काकू तशाच म्हणे. तर मी ना आत्याबाईला म्हटलं, बोला ना म्हटलं तिले, म्हटलं बिंदुताईले जेव्हा नाही झालं होतं, मला पहिले होऊन गेलं पोरगं, बिंदुताईला वाहत होतं, तर बिंदुताईला किती बोलत होत्या म्हटलं तुम्ही, आणि तिने नाही बोलत म्हटलं. तिला अजून काही आहे नाही तर बोला म्हटलं तिले, म्हटलं खडकावं म्हटलं चांगलं म्हटलं. असं मी बोलले. तर आत्याबाई तेच बोलासाठी त्याला बोलावून राहिले. हो, मला तो वांजोटीन हे ते किती बोलल्या होत्या आत्याबाई. हा, मी लागन तर त्याच्याच परिवारासाठी म्हटलं, लेकरू होईन तर कामं होणार नाही म्हटलं माझ्यासाठी. हा, घरच्यासाठीच मी नाही देत होती. तर मलाच बोलल्या आत्याबाई. बरोबर आहे तुझ्या, तिला काऊन नाही बोललं पाहिजे आता. मग एकटी राहते तिथे दोघं, आपण इथं सगळं करतो, आणि ते मस्त तिथं लाडू खाते एकटे. म्हणून इथं बोलावून घेत जावं. आता राहीन ना 4-5 दिवस तिच्यावरच लोदाचे सगळे कामं. कर म्हणा, तिथं लय सुख भेटते, तिला लय सुख घेते ती. आपल्याला तरी सुख नाही भेटलं. माय तर ठीक आहे, तुम्ही पहिलेच होत्या, पण तुम्हाला किती करायला लागलं सगळ्याचं नाही. तुम्हाला तर जराही सुख नाही भेटलं. हो, मोठीले करावंच लागते. मोठी सून राहिली तर सगळे राहते, मोठे सुनीले करावंच लागते. हो ललिता, सगळ्या सुना नाही करत, कोणी सुना टाकून देते, करत नाही. नवऱ्याला घेऊन अलग राहायला जाते. तुम्ही तरी केलं बिंदुताई, केलं तुम्ही, लय केलं तुम्ही. हो केलं. चला आता स्वयंपाक करून घेऊ. हो चला करून घेऊ.